मित्रांनो आता आम्ही चाललोय मस्तपैकी फिरायला. तर कुठे चाललोय आपण चाललं बँगलोरला. बँगलोरला चाललो. बँगलोरमधून आपण आहे म्हैसूरला. तुम्ही बघू शकता आम्ही मस्तपैकी पुण्यामध्ये पोचलोय आता. तर भेटू बरं. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहे पुणे स्टेशनला. तुम्ही बघू शकता की पोचलो आम्ही. तर आपण बोललो होतो की तुम्हाला रेल्वे स्टेशन बँगलोरचं रेल्वे स्टेशन दाखवायचं आहे. तर भेटू आपण. तर गाईज आमची ट्रेन आलेली आहे बघा तुम्ही. जरा आमचा प्लॅटफॉर्म चुकल्यामुळे आमची धावपळ चालली आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता की आपण जवळजवळ पोचलो आहे आणि पूर्ण आमचा ट्रॅव्हल हा 20 तासाचा पूर्ण झाला आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहे काका पण आहेत. तर काका कुठलचे तुम्ही? पुणे. ते पण मराठीचे आहेत आणि पुणे. आणि 20 तासानंतर प्रवास केल्यानंतर पहिल्यांदा एक मराठी माणूस भेटला तर खूप बरं वाटलं. आनंद पण खूप झाला. तर आपल्याला बँगलोर स्टेशन पोचायला अजून कमीत कमी 1 तास लागणार आहे. तर तुम्ही मागचे व्हिडिओ पण बघितलेच असतील आणि तुम्ही ब्लॉग पूर्ण बघताय तर बघितलंच असेल की आपण काय काय एन्जॉय केलं आहे आज ट्रेनमध्ये. तर 20 तास पूर्ण झाले. तर भेटू आपण पुढं. तुम्ही बघू शकता की फायनली स्टेशन आलेलं आहे. बघा तुम्ही आपल्या बॅगा सगळं आम्ही घेऊन डोअरमध्ये उभा आहे. डोअरमध्ये उभा राहणं गुन्हा आहे पण मग काय आता फुल उत्सुकता लागलेली की कधी स्टेशन येईल आणि कधी आम्ही ते बघू. तर बघू शकता तुम्ही की स्टेशन पण आलं आहे. तर चला मग स्टेशन बघू आता. गाईज आम्ही आपण आता उतरलो इथं हे बघू शकता तुम्ही. मस्तपैकी चालत चाललोय आता बॅगा घेऊन. तर दिसतं तर खूप छान आहे पण मग आम्हाला पण माहीत नाही की कसं आहे काय आहे. तर मग चला मग बघू आपण आता कसं आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आपल्याला त्या गोष्टीची आतुरता होती ती गोष्ट आपल्या समोरच आहे. तर चला मग. तर काहीच तुम्ही रेल्वे स्टेशन तर बघितलंच असेल कसं आहे. देवेंद्र सांग बरं रेल्वे स्टेशन कसं होतं? रेल्वे स्टेशन खूप मोठं आणि खूप सुंदर आहे. आम्ही पहिल्यांदा असं रेल्वे स्टेशन बघितलं ते डायरेक्ट एअरपोर्टसारखं दिसतं आहे. मी पण माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं इतकं मोठं आणि इतकं सुंदर रेल्वे स्टेशन फर्स्ट टाईम बघितलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं रेल्वे स्टेशन तुम्ही नक्कीच कळवा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. तर
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर पुढचं लोकेशन लवकरच येईल. बाय बाय.